कर्नाटकच्या चिंपुगन हळ्ळी गावात 7 ऑगस्टला एक कुत्रा कापलेला हात तोंडाने ओढताना काही लोकांना दिसला. हा हात कोणत्या प्राण्याचा नाही तर माणसाचा होता. कुत्र्याला हात ओढताना पाहून स्थानिक नागरिक घाबरले आणि त्यांनी लागलीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि आजूबाजूचा सगळा परिसर पिंजून काढला. तेव्हा पोलिसांना अनेक पिशव्या सापडल्या. काळ्या रंगाच्या या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कापलेला हात होता, पाय होता, पोटाचे आणि आतड्यांचे तुकडे सुद्धा होते. पोलिसांचा तपास दुसऱ्या दिवशी सुरूच राहिला आणि पोलिसांना सापडलं एक शिर, ते सुद्धा कापलेलं. पोलिसांचा शोध संपला तेव्हा 19 ठिकाणी मृतदेहाचे तुकडे सापडले. हातावरचे टॅटू आणि चेहरा बघून पोलिसांनी हा मृतदेह कुणाचा आहे हे शोधून काढलं. मृतदेह होता लक्ष्मी देवम्माचा. एक कोडं सुटलं असलं तरी दुसरं बाकी होतं. हत्या कोणी केली, का केली आणि मृतदेहाचे इतके तुकडे करण्यामागचं कारण काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती. ही हत्या लपवण्यासाठीच मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. पोलिसांना गोंधळात टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला होता, पण एकाच गाडीवर असलेल्या 2 वेगवेगळ्या नंबर प्लेट पोलिसांना थेट आरोपीपर्यंत घेऊन गेल्या. लक्ष्मी देवम्मा सोबत नेमकं काय झालं, पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा कसा केला आणि या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. याची सुरुवात होते ती भटक्या कुत्र्यामुळे. ज्यांनी लक्ष्मी देवम्माची हत्या केली त्यांनी पुरावा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आधी लक्ष्मी देवम्माला मारलं, नंतर वेगवेगळ्या 19 ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून हे तुकडे फेकून दिले. पण चिंपुगन हळ्ळी गावात एका कुत्र्याला मांसाचा वास आला. काहीतरी खाद्य आहे म्हणून ती पिशवी उघडली आणि त्या पिशवीतला हात बाहेर खेचला आणि इथूनच आरोपींचा प्लॅन फसायला सुरुवात झाली. पुढच्या 2 दिवसात जवळपास 19 ठिकाणी पोलिसांना या महिलेचे वेगवेगळे अवयव सापडले. सुरुवातीला महिलेचं शिर सापडत नसल्यानं फॉरेन्सिक टेस्टमध्ये हा महिलेचा मृतदेह आहे हे स्पष्ट झाल्याच्या आधारानेच पोलिसांचा तपास सुरू होता. पण 8 ऑगस्टला शिर सापडलं. हातावरच्या टॅटूमुळे ओळख पटली आणि पोलिसांनी झाडून सगळ्या मिसिंग कंप्लेंट सोबत जुळणी करत हा मृतदेह कुणाचा आहे याचा छडा लावला. 4 ऑगस्टला लक्ष्मी देवम्माच्या नवऱ्याने बसवराजूने आपली बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिचा शोध कधी लागणार याच्या प्रतीक्षेत तो होता, पण त्याला बातमी मिळाली ती थेट बायकोचा मृतदेह वेगवेगळ्या तुकड्यात सापडल्याची. आता पोलिसांना शोधायचा होता लक्ष्मी देवम्माचा खूनी. पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळी पथकं स्थापन केली. सीसीटीव्ही फुटेज पासून ओळखीच्या लोकांची चौकशी, खबऱ्यांचं नेटवर्क, तपासाच्या सगळ्या पद्धती ऍक्टिव्ह झाल्या. लक्ष्मी देवम्माचा पती बसवराजू यानं केलेल्या तक्रारीनुसार ती 3 ऑगस्टला आपल्या मुलीला भेटायला गेली होती. तिने रात्री घरी परत येणं अपेक्षित होतं, पण ती परत आलीच नाही. त्यामुळे पोलिसांनी लक्ष्मी देवम्माची मुलगी तेजस्वीकडे तपास केला. तेजस्वी ही हनुमंतपुराला राहत होती. लक्ष्मी देवम्मा तिला भेटली होती, म्हणजेच मुलीला भेटून परत जाताना तिचा खून झाला होता. त्यातही तेजस्वीच्या घरापासून 15-20 मिनिटांच्या अंतरावरच लक्ष्मी देवम्माच्या शरीराचे तुकडे सापडले होते. तुमाकुरूचे पोलीस अधीक्षक अशोक केवी यांनी वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या आणि तपासाला वेग आला. ज्या ठिकाणी लक्ष्मी देवम्माच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते तिथं कोणताच सीसीटीव्ही नसल्यामुळे ही केस सोडवणं किचकट होतं. पण लक्ष्मी देवम्माचं तेजस्वीला भेटणं आणि तिथून परत निघणं यावरून पोलिसांनी तपास सुरू ठेवला. पोलिसांनी 3 ऑगस्टच्या दुपारचे हनुमंतपुरा ते कोरटगेरे या लोकेशनवरचे सीसीटीव्ही तपासले. तेव्हा या रोडवरून एक संशयास्पद गाडी जात असल्याचं त्यांना दिसलं. पण याच गाडीतून लक्ष्मी देवम्माच्या मृतदेहाचे तुकडे फेकले असतील याचा कोणताही क्लू नव्हता. पण त्या क्लू पर्यंत जाण्यासाठी त्या पांढऱ्या SUV गाडीवरची नंबर प्लेट कारणीभूत ठरली. कारण या SUV गाडीवर पुढे एक नंबर प्लेट आणि मागे वेगळीच नंबर प्लेट होती. 2 वेगळ्या नंबर प्लेट काहीतरी झोल आहे हे सांगण्यासाठी पुरेशा होत्या. पोलिसांनी त्या गाडीचे डिटेल्स घेतले तेव्हा ही गाडी सतीश नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर रजिस्टर असल्याचं समजलं. पोलिसांनी थेट सतीशकडे न जाता आधी त्याचा सगळा बायोडेटा काढला. टेक्निकल टीमकडून त्याचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले आणि इथे मिळाला दुसरा क्लू. 3 ऑगस्टला लक्ष्मी देवम्मा तेजस्वीला भेटायला गेली होती. त्याच दिवशीच्या दुपारपासून सतीशचा फोन स्विच ऑफ होता. एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशीही सतीशचा फोन स्विच ऑफच होता. वेगवेगळ्या नंबर प्लेट असणारी SUV गाडी, गाडीचं लोकेशन संशयास्पद मार्गावरचं, त्याच दिवशी फोन बंद असणं, या सगळ्याची लिंक जुळत होती ती लक्ष्मी देवम्माच्या हत्येसोबत. शिवाय पोलिसांनी सतीश राहतो तिथे आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं 3 आणि 4 तारखेला सतीशची गाडी त्याच्या शेतात उभी होती, पार्किंगमध्ये नाही. सगळी माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी सतीशला चौकशीसाठी बोलावलं. सतीश पोलिसांच्या चौकशीसमोर फार वेळ टिकला नाही. त्यांना आपला साथीदार किरणबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या दोघांची चौकशी केली तेव्हा त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली.
लक्ष्मी देवम्माच्या हत्येचा मास्टरमाइंड दुसराच होता, डॉक्टर रामचंद्रय्या. लक्ष्मी देवम्माचा जावई, तेजस्वीचा नवरा. पोलिसांनी रामचंद्रय्याला अटक केली आणि या खुनाच्या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला. जावयानं सासूला थंडपणे संपवलं होतं आणि यामागचं कारण होतं समाजात असलेला मान आणि प्रतिष्ठा. रामचंद्रय्या हा पेशाने डेंटिस्ट. त्याचं वय 40ला खेटलेलं, तर तेजस्वी त्याच्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान. दोघांना एक 3 वर्षाचा मुलगा आहे. रामचंद्रय्या डॉक्टर असल्याने आपल्याला लोक ओळखतात, आपली समाजात प्रतिष्ठा आहे असं रामचंद्रय्याला वाटायचं आणि त्याचा समज होता की आपल्या प्रतिष्ठेला सासू लक्ष्मी देवम्मामुळे तडा जातोय. रामचंद्रय्याला लक्ष्मी देवम्माच्या चारित्र्यावर संशय होता. ती देहविक्री करत असल्याचं त्याला वाटायचं आणि या सगळ्यामुळे आपली प्रतिष्ठा तर कमी होते, पण याची सावली आपल्या संसारावरही पडत असल्याचं रामचंद्रयाचं म्हणणं होतं. लक्ष्मी देवम्मा तिची मुलगी तेजस्वीलाही या देहविक्रीच्या जाळ्यात ओढत असल्याचा रामचंद्रयाला संशय होता. आपल्या सासूमुळे आपण समाजात कुठे तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलो नाही, शिवाय ती आपला संसारही उद्ध्वस्त करते. याच रागातून रामचंद्रयाने ठरवलं लक्ष्मी देवम्माला संपवायचं. ती जर संपलीच तर हा सगळाच विषय संपेल. लक्ष्मी देवम्माची हत्या 3 ऑगस्टला झाली असली तरी या हत्येचं प्लॅनिंग रामचंद्रय्या 6 महिन्यांपासून करत होता. मुळात जी पांढरी SUV गाडी सतीशच्या नावावर होती ती त्याने 6 महिने आधीच डॉक्टर रामचंद्रय्याला विकली होती, पण त्या गाडीचे डॉक्युमेंट अजूनही सतीशच्याच नावावर होते. आता मित्रालाच गाडी दिली, त्यामुळे डॉक्युमेंट्स बदलण्याच्या भानगडीत सतीश पडला नाही आणि हीच सतीशची पहिली चूक ठरली. दुसरी चूक ठरली ती रामचंद्रय्याला लक्ष्मी देवम्माच्या हत्येत मदत करणं. रामचंद्रय्याने मित्राला विश्वासात घेतलं, त्याला पैशाचं आमिष दाखवलं. रामचंद्रयाच्या प्लॅनमध्ये त्याचे मित्र सतीश आणि किरण दोघेही सहभागी झाले. लक्ष्मी देवम्माला संपवायचं म्हणून त्याने दोघांना प्रत्येकी 4 लाखांची सुपारी दिली. 50,000 रुपये ॲडव्हान्सही दिला. 6 महिन्यांपासून चालू असलेलं प्लॅनिंग अंमलात आणलं गेलं ते 3 ऑगस्टला. 3 ऑगस्टला लक्ष्मी देवम्मा तेजस्वीला भेटली आणि परत निघाली. जेव्हा ती परत जात होती तेव्हा रामचंद्रयाने तिला मी तुम्हाला घरी सोडतो अशी विनंती केली. आता जावई एवढा आग्रह करतोय म्हणून ती त्या पांढऱ्या SUV मध्ये बसली. त्या गाडीत आधीच सतीश आणि किरणही बसले होते. जेव्हा लक्ष्मी देवम्मा गाडीत बसली तेव्हा या तिघांनी मिळून तिला मारहाण केली. तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. त्यानंतर लक्ष्मी देवम्माच्या मृतदेहाला सतीशच्या शेतात नेण्यात आलं. रामचंद्रय्या डॉक्टर असल्याने त्याने स्वतः मृतदेहाचे तुकडे केले. जिथे शरीराचे जॉईंट्स आहेत तिथून लक्ष्मी देवम्माचे अवयव कापण्यात आले. सगळ्यात आधी तिचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं. त्यानंतर मोठे अवयव बाजूला गेले. मग पोट, आतडं याचे छोटे छोटे तुकडे केले. हे सगळे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरले आणि ते वेगवेगळ्या 19 ठिकाणी टाकून दिले. ही 19 ठिकाणं सहसा कोणाच्या नजरेत आली नसती, कारण ही 19 ठिकाणं रामचंद्रयानं 6 महिने रेकी करून निवडली होती. त्यामुळेच हे तुकडे फेकतानाचा CCTVचा एकही पुरावा पोलिसांना मिळाला नाही. रामचंद्रयानं अगदी शिताफीनं डोकं लावलं होतं. त्याने तुकडे फेकताना आपण सापडणार नाही, तुकडे सुद्धा सापडणार नाहीत आणि एखाद दुसरा तुकडा सापडलाच तरी मृतदेहाची ओळख पटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. पण कुत्र्यानं हात ओढल्याने, प्लॅस्टिकच्या काळ्या पिशवीने आणि पोलिसांच्या जबरदस्त तपासामुळे खुनी जावयाचं बिंग फुटलं.